नमस्कार मित्रांनो, आपलं बळीराजा प्रेरणा संदीप एरंडे चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. आणि विषय काय मित्रांनो की बुवा 2014च्या आधी जी महागाई होती ती आता आहे का नाही ह्या प्रश्नावर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि दुसरी गोष्ट की ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस हेच बीजेपीचे जे लोक होते त्यावेळेस प्रचार करायचे की बुवा गॅस सिलेंडरचे भाव वाढले, खताचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले. म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये लय महागाई झालती असं यांनी प्रचार केला मित्रांनो. आणि त्याच्यानंतर 2014 मध्ये की सत्ता परिवर्तन झालं आणि त्याच्यानंतर आपल्याकडं बीजेपीची सत्ता आली आपल्या देशामध्ये आणि नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले. आता विषय हा आहे मित्रांनो की 2014 मध्ये जी महागाई होती ती कमी होती का जास्त होती हा विचार आज आपल्याला करायचा आहे. म्हणजे आज जर बघितलं आपण 2014 पासून तर महागाई कमी झाली का वाढली है की नाही हा एक विचार आहे त्याच्यामध्ये. जर काँग्रेसच्या काळात जरा लई महागाई होती है की नाही, पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर खताचे भाव, तुमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नव्हते असंही त्यावेळेस प्रचार करून ती सत्ता मिळवली. पण मग आता सध्याची कंडिशन काय आहे की बा आता भाव कमी म्हणजे महागाई कमी झाली का. तर मित्रांनो आपण जर बघितलं तर काँग्रेसच्या काळात पेट्रोल डिझेल काय होतंय आणि आता 2014 नंतर काय झालं हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. म्हणजे त्याचे काय भाव वाढले. परत गॅस सिलेंडर त्यावेळेस केवढ्याला मिळत होतं आणि आज केवढ्याला मिळतंय. परत त्यावेळेस सोयाबीन कपासीला काय भाव होता आणि खताचे भाव काय होते हे आपल्याला सर्वांना माहित होतं. पण आता सध्या जे मित्रांनो की 2014 नंतर आता 2026 आहे आणि ह्या 2026 मध्ये अशी परिस्थिती आहे की बुवा तुमचे खताचे भाव 4 पट 5 पटीनं वाढले. पण मालाचे भाव 2014च्या आधी जे मालाला भाव भेटत होते ते पण आज 2026 मध्ये तेच मालाला शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटतात. आणि पेट्रोल डिझेलचे दर तर तुम्ही विचारूच नका, ते पार गगनाला भिडले. गॅस सिलेंडर जवळजवळ 100 रुपयाची योजना आणून सरकारने जवळजवळ ते 1111 रुपयाला गॅस सिलेंडर सध्या मिळतं मित्रांनो. ही खरी परिस्थिती आहे. आणि मग महागाई काँग्रेसच्या काळात होती का आता बीजेपीच्या काळात आहे हे आपल्या सामान्य लोकांना समजायला तयार नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्ही त्या काळामध्ये टू व्हीलरचे भाव बघा, फोर व्हीलर गाड्याचे भाव बघा, तुमचे ट्रॅक्टरचे भाव बघा. आणि आता 2014 नंतर व आता 2026 मध्ये तुम्ही टू व्हीलरचे भाव बघा आता केवढ्याला आहे, फोर व्हीलर केवढ्याला आहे. म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो की काँग्रेसच्या काळामध्ये महागाई नव्हती पण यांनी काय केलंय की बुवा त्या महागाईचा म्हणजे यांनी जे खोटं प्रचार करून जी सत्ता मिळवली. मग आता काँग्रेसच्या काळात जरा 65-66 रुपयाला जरा डिझेल पेट्रोल मिळत होतंय है का नाही, 70 रुपयाला पकडू आपण. तर मग आता जर काँग्रेसच्या काळात ते 70 रुपये पेट्रोल जरा त्यावेळेस मिळत होतं तर मग यांनी बीजेपी वाल्यांनी आता 2014 नंतर की ते पेट्रोल 50 रुपये करायला पाहिजे होतं. म्हणजे त्या अर्थानं खऱ्या अर्थानं त्यावेळेस महागाई कमी झाली असती है की नाही. काँग्रेसच्या काळात 350-400 रुपयाला गॅस सिलेंडर होतं ते जरा यांनी 200-250 रुपयाला जरा 2014 नंतर जरा केलं असतं तर खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या काळातली महागाई म्हणजे यांच्या काळात कमी झाली असती. पण आपल्याला तसं होताना दिसलं नाही मित्रांनो. उलट गॅस सिलेंडरचे भाव 3 पट झाले है की नाही. पेट्रोलच्या भावाची पण तीच परिस्थिती आहे, डिझेलच्या भावाची तीच परिस्थिती आहे, खताचे औषधाचे भाव म्हणजे एवढी भयानक सध्या महागाई झालेली मित्रांनो की तुम्ही शेतीला लागणारी मोटर घ्या, पाईप घ्या, तुमचं ड्रीप सामान घ्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे मित्रांनो की यांनी खोटा नेरेटिव्ह पसरून त्याचा अप्रचार केला आणि आज सामान्य लोकाला आपल्या शेतकऱ्याला त्याची झळ सोसावी लागते. आणि आज जरा जसं स्मृती इराणी होती की ज्यावेळेस सिलेंडर डोक्यावर घेऊन त्या उड्या मारत होत्या किंवा महागाई झाली. मग आज जे मित्रांनो की यांना ज्यावेळेस 350 रुपये 400 रुपयाचा गॅस महाग वाटत होता आज 1000-1100 रुपयाचा गॅस आहे. मग आज यांना त्याचा महागाई वाटत नाही का बुवा आज महागाई झाली नाही का. आणि त्यातल्या त्यात मीडिया मित्रांनो की हे मीडिया जे आहे की हा पण गप आहे. म्हणजे त्यावेळेस एवढं मीडियानं उचलून धरलं होतं की गॅसचे भाव 50 न वाढले का मीडिया उचलून धरायचा. म्हणजे त्यावेळेस थोडं जर काही झालं डिझेल महाग, पेट्रोल महाग, गॅस महाग असं एवढं निगेटिव्ह पसरला गेला की त्याच्यामुळे जनतेने काय केलंय
की बुवा 2014 मध्ये सत्ता परिवर्तन केलं, पण त्याचा परिणाम असा झाला मित्रांनो की त्याचा परिणाम उलटा झाला की बुवा आज जर बघितलंय आपण तर जवळपास संपूर्ण शेतमाल सोडून सगळ्याला महागाई वाढेल आहे. फक्त शेतमाल आज पण 2014च्या आधी ज्या भावात विकत होता त्याच भावात आज पण शेतमाल विकतो. फक्त फरक हा झाला का बुवा शेतीचा खर्च 2014 मध्ये तो त्या मालाच्या भावाच्या आणि खर्चाचा जरा हिसाब लागत होता, पण आता असं झालंय की तुमचं उत्पन्नाचा खर्च हा जवळजवळ 3 पट 4 पटीनं वाढलाय. आज जर बघितलंय आपण खताची बॅग 2200 रुपये 2500 गेलाय. म्हणजे ही परिस्थिती झाली. म्हणजे नेमकं आपल्याला काय झालं मित्रांनो की फक्त आज बी सरकार काय सांगतंय, आज बी सरकार सांगते की बाबा आम्ही अजून थोड्या दिवसांना म्हणजे हे सगळं स्वस्त करू, पण कधी करणार हा विषय. आणि दुसरी गोष्ट की खताचे भाव, बियाण्याचे भाव, औषधाचे भाव हे सगळ्या वाढल्यानंतर आपल्या मालाचे भाव वाढत नाही. आज कांद्याची परिस्थिती मित्रांनो, कांदा 200 आणि 300 रुपये क्विंटल विकतोय. म्हणजे काय 2 आणि 3 रुपये किलोना काय मिळतंय? साधी बिस्लरीची बाटलीची किंमत 20 रुपये मित्रांनो. म्हणजे ह्या सरकारने प्रचार करून खोटा प्रचार करून हे सत्तेवर बसले, पण त्याचा परिणाम आज आपल्या शेतकऱ्याला भोगायला लागू राहिला मित्रांनो. म्हणजे एवढं काही संकट शेतकऱ्यावर सध्या आहे की नाही कोणची सुविधा आहे का नाही कोणत्या मालाला भाव, म्हणजे नाही ते आयात निर्यातीचं त्यांच्याकडे धोरण, म्हणजे कोणत्याच गोष्टी अशा सगळ्या मोकळ्या असं हे झालं की बाबा शेतकऱ्याला काय करा, कोणचं उत्पन्न लावा, काही सुसायला तयार नाही. म्हणजे शेतकरी पूर्ण परेशानीमध्ये मित्रांनो. आपण सरकारच्या विरोधात नाही मित्रांनो, पण सरकारने जे सांगितलं होतं, जर तुमचं मी जसं सांगितलं की बाबा काँग्रेसच्या काळात जी महागाई होती ती महागाई येणी 2014 नंतर कमी करायला पाहिजे होती, है का नाही. महागाई वाढली म्हणून तुम्ही सत्तेत बसला, भ्रष्टाचार झाला म्हणून तुम्ही सत्तेत बसला. मग आज जे भ्रष्टाचारी नेते होते तेच तुमच्याकडे, तेच मांडीला मांडी लावून तुमच्या सोबत बसलेले. तर याच्यासाठी सांगतो मित्रांनो का फक्त खोटा नेरेटिव्ह पसरून हे लोक सत्तेत आले आणि आज त्याचा फक्त स्वतःपुरता फायदा घेऊन राहिले. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईबर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.